फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. माझ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या गणपती बाप्पाचा 8वा दिवस आहे आपल्याकडे. बघा ना, 8 दिवस कसे गेले समजलेच नाही. आता 2 दिवस बाप्पा आपल्या जोडीला आहेत, तर आपल्याकडून जेवढी सेवा होते तेवढी आपण मनापासून त्यांची करणारच आहोत. जेवणाची तयारी झाली आहे, बाप्पाला नैवेद्यही दाखवून झालेला आहे. आता आरती होणार आहे. थोडे मित्रमंडळी येतात ते स्पेशल आरतीसाठी, तर आपण त्यांचीच वाट बघतोय. ते आले की मग आपण आरतीची सुरुवात ही करूया. आणि त्यांच्याशी मी तुम्हाला भेटवते. तर गणपती बाप्पा मोरया. स्टाईल तुमची ओरिजिनल आहे ना. आम्हाला एक स्टाईल दिली पण ती पण गेली. पर्यंत पेरला लसूण काय काय परत अरे कॉपी कट आहे. रायटर आहे. इथून विक्रोळी पर्यंत पेरला लसूण. विक्रोळीच का पण विक्रोळीला राहिलो होती ना अरे देवा. वा छान. आणि प्रीतीला आणला पालखीत बसून. पालखीला टाका लावलेली. म्हणजे कुठं कधी तयार केलं एकच आहे का पहिल्यापासून. राजाच आहे आपल्या राजाच राजा आहे. आणि वेगळं घेतलं पण लसूणच का पेरला. लसूण भाग झाला खूप. 400 रुपये किलो. हा बरं भाऊ मी जरा बघून येते. बघून नाही. तुम्ही तिथून इथे या भिवंडी पर्यंत. हा इथून तिथे या. पुढे काय संदीप रावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान आता माऊ नाही तुझी. तुमचं जोडीदार नाही. तुमचं नाव मस्त तुमच्या गावाकडे जोरात तुला जास्त लांबण लावणार. हा बोला. असलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. बर. अनिल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. मी मुद्दाम चाललाय का तुम्ही. आमच्याकडे पण सपोर्टचं शिका. जेव्हा लक्षात होतं तर त्यांना सांगितलं. 30 वर्ष आले. 30 वर्षापूर्वी कुठला येणार तो मंदाजी तुमच्या नाव पाठ असते. नाही अजिबात तसं काय पाठ. चला ठीक आहे. मी आता तीर्थ करून म्हणून तीर्थाचंच नाव घेते. बरोबर ना. खूप पाहिले तीर्थक्षेत्र, पवित्र वाटते काशी. खूप पाहिले तीर्थक्षेत्र, पवित्र वाटते काशी. सुरेशरावचं नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी. पुन्हा झालं 2 तीर्थक्षेत्र. संसारात नसाव्यात कोणत्याच अटी. बघा हो, संसारात नसाव्यात कोणत्याच अटी. अतिशय मनापासून तुझे पत्नीचं नाव घेतो संध्या तुझ्यासाठी. +5 बाय मनीषा.
बस ना. पण भात पण असतो डायटचा. मग काय स्पेशल तांदूळ आहेत ते. आम्ही बारीक घेतो थँक्यू सो मच. दोन तर पत्र वाढले. तुम्ही सबस्क्राईब तुम्ही केलं चार झाले. ते म्हणजे हो 4 झाले आता. सबस्क्रायबर 4 झाले. 4 झाले. रोज जेवणामध्ये परवडेल का तुम्हाला? हा ताई घ्या. बस मिरची एकदम मस्त झाली. बघा तिकडे झणझणीत जेवण आवडतं त्यांना. भाऊंना विचारा कसं झालं भाऊ जेवण कसं वाटलं जेवणाचं तुम्हाला? सांगू का तुम्हाला मी हो एवढं सगळं असं ताट भरलेलं होतं ना, ते बघूनच असं सुंदर त्या जेवणाचं विचारत नाही कसं मला जायचं. सगळ्यात जास्त ते सुंदरच होतं. आमचेच तर मला एक विचार ही चटणी कुठे बनवली तुम्ही? घरी. खरोखर चटणी सॉलिड. हा ना, thank हे you. ना, हे चवळीपेक्षा कोट्याची भाजी अजून छान लागते हा. पण ते आम्ही आताच बनवले म्हणून ते आता तो ते नेक्स्ट मंगळवारी म्हणजे घरच्या घरात चटण्याची recipe सांगा. अगदी नक्की. तुम्ही मजा वाटली. छान सगळेजण भेटले आहेत. हे खरं म्हणजे ना माझ्या धनींचे मित्र आणि मैत्रिणी आहेत या, आणि या वहिनी आहेत मित्रांच्या भाऊंच्या मिसेस आहेत. पण खरोखर हे असे आहेत ना की मलाही वाटत नाही की हे मला फक्त धनींचे मित्र आहेत म्हणून. इतकं त्यांचं बोलणं हसणं आणि मगाचपासून इतकी मजा चालली होती ना. आता कॅमेरा ऑन झाला, सगळे serious झालेले. आणि ती मजा मस्ती एवढी होती ना असं सगळे लोटपोट म्हणजे होते. लिटरली माझ्या पोटात दुखायला लागलंय. मी इतकी हसते आणि गालही माझे दुखायला लागले. जेवायची गरज नाही. माझं पोट असंच झालं. एवढ्या शेटला थोडं टेन्शन मला पण वाटतं की अजून इथे अर्धा एक तास बसलो असतो पण आता ड्युटीमुळे नाही आम्हाला एक पण आवडलं की बायको म्हणते चला थांबा थांबा नवरा म्हणते चला चला. भाऊ बोलतात, पण ऍक्च्युली आम्ही आलो गणपतीला, आपण सगळे आलो गणपती, पण आम्हाला एक युट्यूबर भेटलेली आहे ती आमच्या फॅमिली मध्ये आहे, दिसायला सुंदर आहे आणि नवरा तिचा तिच्यापेक्षा स्मार्ट आहे. पण गणपतीला आलो युट्यूबर पासून ते जेवणापर्यंत ताईने इथलं नाव इतकं सगळं सुंदर होतं. हसायच्या संधी आजकाल भेटतात पुढे नाही का, खळखळून हसलो. थँक्यू सो मच गणपती बाप्पा. असं सुखी ठेव या घरातल्यांना. घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पूनम, नंदा मावशी, काका हे आले होते, पण काही कारणास्तव ना क्लिप रेकॉर्ड्स केलेल्या होत्या त्या झाल्या नाही. आणि पण बराच वेळ मावशी बसली होती, खूप गप्पा गोष्टी झाल्या. इवन तिच्या घरच्या पूजेबद्दल, जी पिठोरीची पूजा असते त्याबद्दलही आम्ही बोलत होतो. आणि माघ महिन्याचे गणपती येणारच आहे त्याचं आमंत्रणही ती देत होती. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्हाला मी सांगितलं होतं ना मी बेसनाचे लाडू कसे करते हे तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आधी आपण घी असतो ना तो गरम करून घ्यायचा. यात मी ऑलरेडी थोडं टाकलं आहे गरम करायला. घी घ्यायचं आहे आणि भरपूर अगदी. त्यामध्ये बेसन चांगलं आपल्याला परतून घेता येईल एवढं. आणि मग 2 चमचे मी रवा घेतला आहे निवडून. तो 2 चमचे रवा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मी कालच करणार होती आपले बेसनाचे लाडू, पण मी तुम्हाला म्हटलं ना आम्ही चक्कीमध्ये देतो म्हणजे दळून घेतो बेसनाचं पीठ, तर ते भेटलं नव्हतं. हे आज भेटलंय मग आज करतोय. आता यामध्ये रवा आपला भाजून झालेला आहे. मी चांगलं जरासं परतून घ्यायचं आहे त्याला मस्तपैकी घीमध्ये परतून झालाय तो. आता त्यामध्ये ना बेसन जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा, म्हणजे घी किती आहे या हिशोबाने तो चांगला परतला पाहिजे त्यामध्ये. आणि आम्हाला कसं थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये करावं लागतं, कारण की पाहुणे वगैरे येतात ना त्यांनाही आवडतात आणि घरच्यांनाही आवडतातच लाडू. तर थोडा जास्त क्वांटिटीमध्ये करते मी.
आणि याला अगदी बारीक गॅसवर म्हणजे आरामात त्या पिठाला आपल्याला शिजवायचं आहे हे बोलता येईल. छानपैकी परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. हे परतून झालं की मग मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं आहे ते. मी ड्रायफ्रुट्स कापायला घेतले आहेत आणि एकीकडे आपलं बेसन शिजतंय. म्हणजे बेसनाचे लाडू करायला ना खूप पेशन्स लागतं, कारण की हे बेसन ना बारीक गॅसवर शिजत ठेवावं लागतं. मग मोस्टली मी काय करते, एकीकडे बेसन शिजवायला ठेवते आणि एकीकडे माझं जेवण करून घेते. म्हणजे फक्त मध्ये मध्ये त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि होत राहतं ते. आणि सतत याला हलवत राहावं लागतं, कारण की कसं आहे, मिक्स नाही केलं ना तर मग खाली करपू शकतं. आणि एकीकडे माझे ड्रायफ्रुट्स कापणं चालू आहे.